ऐक ना गप्पू, आता आता हे सगळं करून काढायची काय गरज आहे? म्हणजे काही कारण आहे का? कशाला उगाच? काही कारण आहे. मी बँकेतून इथे येत होते ना, तेव्हा तिथे काही पोलीस एक डेड बॉडी घेऊन जात होते. ती डेड बॉडी कोणाची होती माहिती? नाऱ्याची. ताई, का कोणास ठाऊक माझं कट फिलिंग मला सांगताय नाऱ्याचं मर्डर तेज प्रताप मक्तेदारने केलंय. काय? अगं हे गप्पू, तू काय बोलतेस आणि कशावरून तुला हे सगळं वाटतंय? ताई, मी त्यांच्या बंगल्याबाहेर फेऱ्या मारत होते ना, तेव्हा मागून अचानक नाऱ्या आला. तो धडकला. मला त्याला खूप लागलेलं होतं. तो तिथून सटकायचा प्रयत्न करत असणार आहे. म्हणजे ह्यानी त्याला तिकडेच कुठेतरी मागे डांबून ठेवलेलं असणार आहे. आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी मी तेज प्रतापना बोलताना ऐकलं, तो एकमेव पुरावा होता, तो सापडायलाच हवा, त्याचा काटा काढायला हवा. असा काटा काढला त्याने. ताई, खूप डेंजर माणसं आहेत ही. कोणीतरी आपल्या मार्गात आलंय म्हणून त्याचा खून करतानाही मागे पुढे न बघणारी माणसं आहेत. मी नाही सोडणार याला. नाही सोडणार म्हणजे? हा, नाही सोडणार म्हणजे? गप्पू, तुझ्या डोक्यात काय चाललंय? मला सांग बरं पटकन. मला ना भीती वाटायला लागली. गप्पू बोल ना, तू काय काय करणार आहेस तू? पोलीस कंप्लेंट. अगं हे बाई, तुझं काय डोकं बिकं फिरलं का काय? तू काय बोलतीस? तुला कळतंय का? गप्पू, तुझं ना आता लग्न झालंय, तो तेज प्रताप तुझा नवरा आहे. कोणी नाहीये तो माझा. गप्पू ऐक ना, तू का असं वागतीये? माझ्यासाठी एक गुंड आहे आणि एक राक्षस आहे. मी त्याच्याशी लग्न केलंय कारण माझ्यामुळे केलंय तू लग्न? माझ्यामुळे घडतंय हे सगळं? हो, हे सगळं ना गप्पू माझ्यामुळे घडतंय. मला कळतंय की सगळ्यांच्या आयुष्यात जे काही घडतं ना, ते फक्त माझ्यामुळे घडतंय. नाही गप्पू, माझ्यामुळे होतंय सगळं. मला माहिती नाही, हे सगळं माझ्यामुळे होतंय. तुझ्यामुळे नाही, त्याच्यामुळे होतंय. तुझ्या संसाराचा खेळ त्या तेज प्रतापनी केलाय. गेले काही दिवस मी बघतीये, या मक्तेदारांना खूप माज आहे, घमेंड आहे. तो माज, ती घमेंड मला उतरवायची. असा चान्स परत नाही येणार ताई. गप्पू, जर मला तेज प्रताप पासून माझी सुटका करून घ्यायची असेल तर ही संधी मला साधावीच लागेल. ऐक ना बाळा, बघ तू असं काहीच करू नकोस. आधीच लग्नात जे काही झालं ते कमी आहे का गप्पू? हे बघ, जर त्यांना चुकून जरी कळलं ना की ह्या सगळ्या मागं तुझा हात आहे किंवा तुझं नाव जर समोर आलं ना गप्पू, तर ते तुला पण नाही सोडणार. माझं नाव कुठेच येणार नाहीये. अगं, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? पोलिसांना फक्त एक निनावी फोन कॉल जाणार आहे. ज्या फोन कॉल मधून त्यांना सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. तेज प्रताप, आता तू संपलास.
रामावती पोलीस स्टेशन, सब इन्स्पेक्टर अक्षय पाटील बोलतोय. बोला कोण? सर, मी कोण बोलतेय त्यापेक्षा मी काय बोलणार आहे ते जास्त महत्वाचं आहे. हे बघा, काल रमावती बेलबागेत जो मर्डर झालाय त्याबद्दल माझ्याकडे महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? ज्या मुलाची डेड बॉडी तुम्हाला सापडली तो माईसाहेब मक्तेदारांच्या बंगल्यावर होता. तुम्ही बंगल्याच्या आसपास किंवा थेट बंगल्याच्या माणसांचीही जर चौकशी केली तर तुम्हाला पुरावे सापडू शकतील आणि तुमचा गुन्हेगारही. तुम्ही कोण? हॅलो हॅलो. तेज प्रताप मक्तेदार, तुला लॉकअप मध्ये शिक्षा भोगताना मला बघायचंच आहे. या जगात लोकांनी खून, दरोडे, मारामाऱ्या याच्याशिवाय काय सुचते का नाही काय माहित नाही. आम्ही डिपार्टमेंटच्या माणसांनी काय काय करायचं, कुठवर सोसायचं. कोणतरी बाई येणार, फोन करणार, निघून जाणार, मग त्याचा नेता येणार आणि तोंड वर करून आमासनीच बोलणार. एकटेच काय बडबडताय आता? आणि काय झालं? हाव, जगात खून, मारामाऱ्या, दरोडे एवढंच सुरू आहे. जरा बातम्या वाचत जावं म्हणजे तुम्हासनी विकत. होय हो, तुम्ही मला काही सांगितलं नाही. या खुनाचं काय झालं? अहो, खुनाचं नाही, दरोड्याची बातमी वाचतोय मी. ह्या बातमीचं नाही म्हणत आहे तुम्हाला. आपल्या रमावतीत खून झाला का नाही त्याचं काय झालं ते विचारते. हो कारभारीन बाई, मला सांगा, खून होऊन किती तास झालं? 24 तास तरी झालं का? तुम्हाला डायरेक्ट गुन्हेगाराचं नावच पाहिजे? एवढं सोपं असतं का ते? त्याला प्रोसेस असते. पोस्टमॉर्टम, रिपोर्ट, इकडच्या तिकडच्या गोष्टी, सगळे रिपोर्ट आल्यानंतर मग कळतं आम्हाला. मग आम्ही काहीतरी सांगू शकतो नाही का? इथं डिपार्टमेंटच्या झोपा उडाल्यात. आणा इकडे फोन. टायमिंग मध्येच इथे मी तुम्हाला काहीतरी महत्वाचं विचारते, तुमचं काय हो? याच्यापेक्षा वेगळं उत्तर काय देऊ तुम्हाला? इथे कणभर हाताला पुरावा लागला नाही. तुम्हाला उत्तर मात्र मन भरून पाहिजे. या सगळ्यामध्ये माईचा आणि तेजाचा तर काही हात नसेल ना? त्यांचा काही सहभाग तर नसेल? नाही नाही, त्या दोघांचा काही सहभाग नसेल. ते कशाला असलं काहीतरी करतील? नाहीत करणार. तसं काय असेल तर सगळ्यात पहिले मला सांगाल ना तुम्ही? काय म्हणाला काय? हो, मी म्हणलं ह्याच्यामध्ये माईचा आणि तेजाचा काही सहभाग असेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही हो, पण ते कशाला असलं काय करतील? ते नाहीत करणार असलं काय. पण हे बघा, तुम्हाला जर तसं काही वाटलं, तसं काही कळलं तर तुम्ही सगळ्यात आधी मला येऊन सांगायचं काय? बर, तसं तर तसं. हा, आमासनी काही कळलं ना की कमिशनरला सांगायच्या आधी तुम्हासनी सांगेल, मग तर झालं. हा, खुश ना? हा. झोपू? हा, झोपा की. हे घ्या, झोपा. थँक्यू. संस्कार म्हणे, या माईंनी स्वतःच्या मुलावर काय संस्कार केले? खून, मारामाऱ्या, दमदाटी याशिवाय काय करतो तो? आणि बोट मात्र माझ्या संस्कारांवर ठेवते. अरे, कधीतरी नीट डोळे उघडून बघा स्वतःला, स्वतःच्या मुलाला.
खरंच राक्षस आहे हा, राक्षस. राक्षस? काय ग, असं राक्षस बघितल्यासारखं का बघतेस? मी आत येऊ की नको? हो सॉरी, ये ना प्लीज. येणारच आहे. माझ्या भावाचीच खोली आहे. मला कोण नाही म्हणतंय. ए सॉरी, काय झालं, मी नॉक न करता आले ना, तुला विचारायला हवं होतं. नाही काय, पहिले ही फक्त तेजाचीच खोली होती ना, त्याच्यामुळे असं सवयीनं पचकन आले. तू आहे असं लक्षातच नाही आलं. सॉरी. तुला त्या दिवशी सारखा राग आला का माझा? नाही, जातेच मी. अगं प्रिया, सॉरी, असं नको ना वागूस. म्हणजे खरंच मी त्या दिवशीसाठी माफी मागते. माझं इंटेन्शन नव्हतं अजिबात तसं काही करायचं. फसली कसली तंद्रीत असतेस ग तू. बस गंमत केली मी. काय सॉरी लगेच. तुला एक सांगू का वैदे, तुला या घरामध्ये कधीही कोणावरही ओरडावंसं वाटलं ना, सरळ माझ्याकडे यायचं आणि ओरडायचं, मोकळं व्हायचं. अगं मैत्रिणी आपण. मी आले तेव्हा तू कुठल्या गहन विचारात होती? आणि हो, काय म्हणाली तू? राक्षस कोणाला म्हणाली? तेजाला? नाही, राक्षसच आहे तो. हो, राक्षसच आहे तो. बरोबर बोललीस तू. मग कसा खातो बका 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 बकासुरासारखा? आणि व्यायाम कसा करतो माहितीये तुला? झाडाला उलट लटकून 100 200 क्रंचेस मारतो. असं कोण करतं? राक्षसच करतो. तेजाचं कसं आहे माहितीये तुला? तेजाला जे पण काही करायचं असतं ना, तो असं भरभरून करतो. तो प्रेम पण भरभरून करतो आणि दोस्ती पण. तेजाचा एक फंडा आहे दोस्तीमध्ये. दोस्तीसाठी काय पण. तेजा ना दोस्तीमध्ये जीव देऊ पण शकतो आणि जीव घेऊही शकतो. बाय द वे, हा आपला राक्षस तेजा कुठे आहे? मला नाही माहित. काय? तो तुला सांगून नाही गेला की तो पुण्याला गेलाय? नाही म्हणजे तसं माहिती. खोटं बोलतीयस तू. तुला त्यांनी काहीच सांगितलेलं नाही. वैदे, असं करू नकोस. आत्ता लग्न झालंय, आत्ताच मुठीत ठेव त्याला. हा, नाहीतर तुझ्या या राक्षसाला ना कोणीतरी जीन बनवून दिव्यात लपून ठेवेल. तो फक्त तुझ्याच तालावर नाचला पाहिजे. कळतंय का? एक मिनिट. हॅलो, झाली का तयारी? आणि हो, मी तुम्हाला डायरेक्ट एअरपोर्टला घ्यायला येणार नाहीये. हा, काहीतरी वेगळंच सरप्राईज आहे. नाही, हो, मी बोलते नंतर. प्रिया, काही मेजर झालंय का? काय नाही, माहित होतच मला, पण उगाच असं वाटलं की सुट्टी मिळाली पण काही विजाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. आता परत 2-3 महिने भेट नाही होणार. चलता है.
खूप प्रेम करतेस ना त्यांच्यावर? Sorry. It's okay. आपला ना त्या दिवशी विषय अर्धवट राहिला होता. म्हणजे तू मला सांगत होतीस नाही का तुमचं लव्ह मॅरेज होतं म्हणून. मला सांग ना काय झालं, कसं झालं? म्हणजे तुमच्या घरी जरा स्ट्रिक्टच वातावरण आहे ना, तर तुमचं प्रेम कसं जुळलं? जसं तुमचं जुळलं तसंच. म्हणजे तुम्ही कसं भेटलात? कोणी प्रपोज केलं? तुला काय वाटतं कोणी केलं असेल? ऑनेस्टली तू रॉंग. त्याने केलं प्रपोज. माझ्यासाठी कविता लिहिली होती. अच्छा, नाव आय गेट इट. तुझं हे कवितांचं प्रेम कुठून आलं हे मला आत्ता कळतंय. नागपूरला होते मी शिकायला आणि FY ला असताना ना आमचा चांद्याला एक कॅम्प झाला होता. त्यावेळी त्याने कविता म्हटली होती. माझं नाव हिंदा होतं. काय ग, काय झालं? अच्छा, राक्षस आला का? आणि या राक्षसाला बघून लाजलीस तू? दिदे, तू हिथं आमच्या खोलीत कसं? म्हणजे आमच्या खोलीत म्हणजे काय रे? माझं तुझं कधीपासून करायला लागलास तू? नाही म्हणजे आता ह्या टायमाला तू हिथं कसं? म्हणजे का? हा, कळतंय. तू मला कटवतोयस. बघितलं का माझा भाऊ किती आगाऊ झाला? तू बघितलं? राहिलं मग. बसा मग तुम्ही गप्पा मारत. हा, आणि तसंही तुझ्यामुळे का असं ना, ते हसल्या तरी चांगलंय. हसा. ते काय ते नाईट आउट का काय ते करत बसा तुम्ही. हा, मी बाहेर सोफ्यावर झोपतो नाही का? हा, जा की मग. झोपतो मी बाहेर सोफ्यावर. अरे हो, जा म्हणलंय मी. आय शहाण्या, लय उदार नको बनूस. नाही, तू झोपशील रे, पण तुझ्या बायकोला झोप यायला पाहिजे ना तुला सोडून. काय ग? चालले बाबा मी. तुम्हाला कशाला डिस्टर्ब करू? बाय द वे भावा, तुझी बायको पण भरपूर चापटर आहे बरं का. आमचं कसं झालं, काय झालं सगळं विचारत होती. बहुतेक तुला काहीतरी सरप्राईज द्यायचा विचार दिसतोय. चल ना. अगं काय मग तुम्ही करा गुलुगुलू, मी येते. चला बाय. मी पण. प्रिया, हा, अगं मला काय झालं? अगं मला बोलायचं होतं तुझ्याशी. आता माझ्याशी काहीच बोलायचं नाही. जे काय बोलायचं ते आपल्या नवऱ्याशी.
पाहिजे. काय झालं हसायला? गुदगुले होते, हात काढा बाजूला. गुदगुले होते. अगं ए दिदे, अगं काय बघते, सोडव की. कसं झालं बघ. नाही नाही, लग्नाची गाठ कोणी बांधली होती? ताईनं. मग आता तीच सोडवणार ही गाठ. मी चालले. दिदी अगं ऐक दिदी, अगं तिला कशाला बोल होते, सगळं घोळ करून टाकते. एक मिनिट थांबा तुम्ही, आता मी बघतो कसं सोडवायचं ते. थांबा. अहो बोलू नका असं, दरवाजा ओपन. काय म्हणतील लोक? फालतूगिरी करू नकोस. मी चेन काढते. हा चेन काढा. एक सेकंड. मागे असेल पिन. हा काढा. केस तुटला माझा. त्याच्यासोबत राहणं ना खरंच कठीण आहे. काय म्हणला? काही नाही, ये आता. नाही काहीतरी तुम्ही म्हणला नाही करून, काहीतरी म्हणला तुम्ही. काय म्हणला खरं सांगा मला. मी काहीही बोलले नाहीये. तुला सांगितलं ना निघ म्हणून. नाही तुम्ही काहीतरी मंत्र पुटपुटला, मी ऐकलं ना. आणि हे बघा, याच्यात माझी काही चूक नाही. तुम्ही मला धक्का दिला आणि आपण मग इथं. नाही सगळी चूक माझीच आहे ना, म्हणून तुला सांगते आता निघ इकडून. नाही मी नाही जाणार. तुम्ही आधी सांगा मला, तुम्ही काय मंत्र पुटपुटला तेवढं मला सांगा. वसा नाही ऐकणार. थांब इकडेच एकटा. अहो नाही ऐका ना. अहो काय म्हणलं तुम्ही, सांगून तरी जा. याला काय अर्थ आहे? मारी, यांच्यासाठी पुण्यावरून मी गिफ्ट आणलं होतं, तर राहिलं. यांना पटवायला काही आयडिया करा, फेलत जाते सगळे. नशीबच फुटकं म्हणायचं. काय? नाऱ्याचा खून कुणी केला? असं कसं शक्य आहे? नाऱ्यात हो काल तर तो नाही नाऱ्याचा खून कसं काय? एकमेव पुरावा होता माझ्या सच्चेपणाचा. नाऱ्याचा खून कसं काय? माईक, आपली पोरं त्याला शोधत होती काल, आणि अचानक हे नाही हे कुणीतरी षडयंत्र केले, डाव रचलाय आपल्या विरोधात. मी आता जातून बघतो कोण याच्या मागे ते. थांबा. तेज प्रताप, तुम्ही आमच्या परवानगीशिवाय कुठेही जायचं नाही. इथं बसा. माई नाही जायचं म्हणलं ना. थांबा तुम्ही. तेज प्रताप, आधीच आमच्या डोक्याला त्रास कमी नाहीये. एका मागणं एक संकट येतातच आहेत. इथं आमचं नाव, आमची ओळख, आमचं करिअर दावणीला लागलंय हे लक्षात येत आहे का तुमच्या? माई पण नाही म्हणलं ना तुम्हाला. गप गुमान इकडं बसायचं. राजकारणात लोकांच्या मनात धाक बसवून नाव कमावलंय आम्ही. तुमच्या घोड चुकांमुळे आमच्या नावाचा दरारा भुई सपाट व्हायला वेळ लागणार नाही. लोक हिथं नुसती वाट बघतायत, कधी बहाणा मिळतोय आमच्या नावाचा चेंदामेंदा करायला याची. त्यामुळं सांगतोय तुम्हाला, एकही पाऊल चुकीचं उचलायचं नाही. कारण या वेळेला मुद्दा मक्तेदारांच्या घराचा नाहीये, आमच्या नावाचं आहे. त्यामुळे हिथून तुम्ही हलायचं नाही. असली चिलट चिरडली जाणारच. तुम्ही या प्रकरणात लक्ष घालायचं नाही. बाई, पण कळलं पाहिजे ना याच्या मागे कोण आहे. काही कळायची गरज नाही. पण असं कसं? कालपर्यंत नारा इथं काय? इथं काय?
हिथं तिथं आमच्या सोबत होता माई. तुमच्या पाया पडत होता नार्या. दोस्त होता हो नार्या आपला. नार्या आपला कोणी नाही. त्याच्याशी आपला काही संबंध नाही हे पार डोक्यात कोरून घ्यायचं तुम्ही. माई पण असं कसं म्हणताय तुम्ही? आम्ही सांगितलं ते फायनल. कळतंय तुम्हाला? माई पोलीस डिपार्टमेंटची काही माणसं आलीत बाहेर. काय काम? नाऱ्याच्या खुनाबद्दल चौकशी करायची त्यांना. आमची चौकशी करायला? एवढी कोणात हिंमत आलीये बघू जरा. माई तुम्ही थांबा, मी बघतो. बाहेरच्या बाहेर सलटवतो त्यांना. आलोच. तेच प्रताप, तुम्ही नका जाऊ. त्यांच्या हाती काहीतरी ठोस लागलंय. त्यांना माईन सोबतच बोलायचं. चांगलंय. डायरेक्ट आमची. कोण आहे रे तिकडे? मी आहे बाई. अगं मीच आहे. तुझं अभिनंदन करायला थांबले होते. तू सांगितलं नाहीस तरी मला कळलं बरं. बंगल्याच्या बाहेर पोलिसांचा ताफा आलाय. निवडणुकीच्या आधी मंत्रीपद मिळालं तर. मंत्रीपद आम्हाला एक ना एक दिवस मिळणारच आहे ग. पण त्याचा तुला एवढा आनंद होईल असं काही आम्हाला वाटत नाही. आणि इकडं पोलीस कशाला आले हे तुला माहित नाही वय? अगं खरंच मला माहित नाही. वेगळं कारण आहे का? काय झालंय? हे बाबू, तुझं ते मागचं प्रकरण करून काढले का परत? अरे देवा, आताच तुझं लग्न झालंय. आता ग माई. किती पण जीभ मधात घोळवलीस ना तरी तुझ्या नजरेत काळजी दिसत नाही ग. त्याचं काय करायचं? असं बोलतीयस माई? मला बाबूची काळजी नाहीये. तळ हाताच्या फोडासारखं जपते मी त्याला. आणि मला असं का बोलते ग माई? गप गप जरा. त्या जाधवला मागच्या वेळेला एवढं चिरडलं, पुरलं नाही काय त्याला? माई, जाधव नाही, जाधवची ट्रान्सफर झाली. नवीन कोणीतरी साहेब आलेत. त्यांचीच वाट बघतायत बाहेर. असं चांगलंय. धाडसी कबूतर आलंय म्हणजे. आता नवीन साहेब आला म्हणजे चौकशा बदलल्या. चौकशीची पद्धत बदलली. पण एक गोष्ट बदलत नाही, या माई साहेबांचा दरारा. जैन साहेब, तुम्ही अजून आत गेला नाही? तुमचीच वाट बघत होतो साहेब. का? काय त्याचं काम करताय ना? मग मोठी माणसं बघून घाबरायचं नाही, डायरेक्ट घुसायचं. कळलं का सब? सब सब इन्स्पेक्टर अक्षय पाटील तुम्हीच ना? होय, मीच साहेब. तुम्ही साहेब? मग मी कोण? नाही म्हणजे तुम्ही साहेब, मी सब इन्स्पेक्टर. मी साहेब आहे. मग आज जाऊन वर्दी द्या. साम्राज्य धुळीस मिळवायला तुमचे साहेब आलेत म्हणून. होय साहेब.
माई साहेब मक्तेदार आहेत का? पोलीस? माई माई प्रिया, एवढं काय झालं घाबरायला? अगं आपल्या माईने आज अख्खं डिपार्टमेंट जेवायला बोलवलं असेल. साहेब हे बसा 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 आमच्या माईंना. पाटील दोघी आज जा. काय हो पाटील, कशाबद्दल चौकशी करायला आले तुम्ही? माई साहेब, बेलबागेत ज्या व्यक्तीचा खून झाला ती व्यक्ती आदल्या दिवशी तुमच्या घराच्या आसपास होती अशी लीड मिळाली आम्हाला. त्या संदर्भातच चौकशी करायला आलोय. ओ पाटील, कोणाच्या सांगण्यावरून आलो तुम्ही इथं? तो इथं आमच्या सांगण्यावरून आलाय. म्हणजे हे दाजी इकडचे इन्चार्ज आहेत? दाजी तुम्ही? दाजी नाही, PI रणजित पांडुरंग कोष्टी, रमावती पोलीस स्टेशन. ऑन ड्युटी, नो नाती गोती, नो फालतू गोष्टी. नारायण लहू कुपटे उर्फ नाऱ्या याच्या खुनाच्या गुन्ह्याखाली सगळ्यांना अटक करा. हो जावई. हो जालिंदर कुरबट्टी, काय म्हणालो मी मगाशी? रणजित पांडुरंग कोष्टी ऐकत नाही फालतू गोष्टी. हो सब, टाका एकेकाला हात. चला. अहो साहेब, गुन्हा अजून सिद्ध नाही झालाय आणि आपण फक्त चौकशी करायला आलोय ना, म्हणजे इथली लीड मिळाली म्हणून. कळते ना एवढं? मग काय दरबाण्यासारखं उभा राहिलाय? करा चौकशी पटपट. चला. ओ तुम्ही काय आमची चौकशी करणार होय? हो कारभारीन बाई, ऑन ड्युटी, तो हाताची घडी आणि तोंडावर बोट. कळलं का? हो पाटील, कोणाची वाट बघताय? लागा तयारीला. माई साहेब, एका वाक्यात स्टेटमेंट देतोय, डोक्यात फिट करायचं. आमचा या सगळ्याशी काही संबंध नाही, त्यामुळे हे सगळं विचारण्यात वेळ वाया घालवू नका.